नमस्कार. हा हिरवा लसूण घेतला आहे. हिरवा लसूण, लसणाची पात आहे आणि 2-3 हिरवी मिरची आहे, अद्रक आहे, अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि पनीर घ्यायचं आहे. आणि हे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची आणि लसूण आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता ते वाटून घेतलं की नंतर त्याच्यामध्ये पनीर कुस्करायचं आहे. आता हे असं झालं आहे. आता हे मोठी मिरची आहे ही, ह्याच्यामधल्या बिया काढून घेतल्या आहेत. आपण वरचं देठ काढून ह्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि असं हे मिश्रण त्याच्यामध्ये भरायचं. सगळं मिश्रण भरायचं. पनीर फक्त कुस्करून घ्यायचं आणि लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची ही मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. आता हे फिरवून घेतलं की नंतर मग सगळ्या मिरचीमध्ये भरून झालं आपलं हे पनीरचं मिश्रण. नंतर मग आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसनामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाव चमचा मीठ टाकलं आहे. हळद टाकायची थोडीशी, छोटा पाव चमचा हळद टाकली आहे. आणि नंतर मग थोडासा ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हळद टाकून झाली की नंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपण बॅटर असं तयार करून घ्यायचं. जसं भजीला बनवतो तसं बॅटर तयार करून घ्यायचं. नंतर जे आपण मिरची पनीरचं मिश्रण टाकून भरून ठेवली होती त्याचे काप करून घ्यायचे आणि ते चण्याच्या पिठामध्ये घोळवायचे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे. बघा, तेल गरम करत ठेवलं होतं. आता त्याच्यामध्ये हे मिरचीच्या काप ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आपलं बेसनाच्या पिठामध्ये घोळवून जशी भजी बनवतो तसं करून घ्यायचं. बटाट्याची भजी तसं त्याला मागून पुढून लावून घ्यायचं चण्याचं पीठ आणि आपण तेलामध्ये सोडायचं आहे. बघा किती मस्त हे, कारण भजी तर सगळेच बनवतात, कांदा भजी, बटाटा भजी, पण असे एकदा पनीर टाकून तुम्ही भजी बनवून बघा. मस्त असा हिरव्या लसणाची पात पण मिळते आहे. आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर भजी तर बनवतात. तर अशा प्रकारे एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही खाऊन बघा. म्हणजे भाजी वगैरे नसली आणि भजीच असली तरी आपल्याला चालून जाईल. तर हे एकदा करून बघा तुम्ही आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मस्त असे पनीरचे मिरची भजी, चांगले मस्त खा आणि मुलांनाही आवडतील. धन्यवाद.